विषय ख्रिस्त विश्वास आणि मानसिक स्वास्थ्य Christian faith and mental health आज पार्ट 2 आणि कंक्लुडिंग पार्ट याच्याविषयी आपण विचार करणार आहोत. हा विषय अ, बराच किचकट आहे आणि आजचं आजचं प्रवचन हे शिक्षणात्मक वाटण्यासारखं आहे. पण महत्वाचा आणि गंभीर विषय असल्यामुळे हा प्रकरण फार मार्मिक होतं आणि म्हणून हा विषय मी हातात घेतलेला आहे. एकदा एक ग्रस्त त्यांना फार चिंतेचा आजार झाला होता, एन्झायटी त्यांना होती. आणि म्हणून अ, त्या गावामध्ये जे विख्यात डॉक्टर होते, मानसिक रोगाचे डॉक्टर, त्यांच्याकडे गेले आणि ते त्यांना म्हणाले की मला फार कमी झोप लागते, जेवण व्यवस्थित जात नाही, मला फ्रेंड्सला भेटावं असं सुद्धा वाटत नाही आणि मला हा त्रास खूप माझा आहे आणि वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या प्रकृतीवर सुद्धा परिणाम होत आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमच्याकडून मला काहीतरी मदत मिळेल या अपेक्षेने मी आलो, कारण आता माझ्या शक्तीच्या पलीकडे ही अवस्था माझी झालेली आहे. डॉक्टर थोड्या वेळ शांत राहिले आणि विचार केला आणि त्यांनी एक आनंदाची बातमी त्यांना सांगितली. मग आपल्या सिटीमध्ये एक सर्कस आलेली आहे आणि त्या सर्कस मध्ये एक 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 रस्ता आहे, ज्याला आपण जोकर म्हणतो, क्लाउन म्हणतो. तो म्हणे लोकांना इतकं हसवतो की लोक ऑलमोस्ट हसून हसून खाली पडतात आणि तो वेळ कसा निघून जातो सर्कस त्यांना कळत सुद्धा नाही. तुम्ही असं करा, त्या रस्त्याकडे तुम्ही जा, तो जो क्लाउनचं काम करतो, जोकरचं काम करतो, त्याच्याकडे तुम्ही जा आणि त्याच्याकडून तुम्ही धडे घ्या आणि नक्कीच ही जे तुमची एन्झायटी आहे, हा चिंतेचा जो काही विकार आहे तो बरा होईल. या ग्रस्ताने ऐकून घेतलं, तुमचं म्हणणं खूप चांगलं आहे म्हणे, मला पटलं. पण तुम्हाला माहिती, ज्या क्लाउड विषयी तुम्ही मला सांगतात, ज्या ग्रस्ताला मी भेटावं म्हणून तुम्ही म्हणतात, तो ग्रस्त, तो क्लाउड मीच आहे. साधारण वारीप्रमाणे सध्या 4 लोकांपैकी किंवा अतिशयोक्ती जर नाही केली तर 5 लोकांमधली एक व्यक्ती मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. दिवसेंदिवस मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे आणि मानसिक आजाराने पीडित लोकांची टक्केवारी तर झपाट्याने वाढत आहे. पॅन्डेमिक मध्ये तर प्रचंड प्रमाणात ही संख्या वाढली आहे. ज्या व्यक्तींना मानसिक समस्या आहे त्यांना तर त्रास आहेच, परंतु परिणामी ज्या लोकांबरोबर अशा व्यक्ती राहतात आणि वावरतात, काम करतात, त्यांच्याही मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर बला येते. परंतु सर्वसाधारणपणे पाहिलंच, मानसिक आरोग्य, मानसिक समस्या तसेच मानसिक विकार या गंभीर विषयावर चर्चेस मध्ये प्रवचन, प्रशिक्षण विरळच ऐकायला मिळते. खरे पाहिल्यास चर्चेची सेवा ही सभासदांसाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरती मर्यादित नसावी, तर शारीरिक आणि मानसिक गरजांची सुद्धा ती पूरक असावी आणि ही काळाची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर आमिष परमेश्वरा, आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र सान्निध्यात आम्ही येऊ शकतो. या तुझ्या कृपेबद्दल आणि आमच्यावर दया करून ही संधी तू आम्हाला दिली त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. पित्याची वचन आम्ही वाचलेली आहेत, ज्यामध्ये तू आम्हाला दिलासा दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची चिंता न करता प्रथम तुझं राज्य आणि धार्मिकता मिळवण्याच्या खटपट केल्यास या सर्व गोष्टी आमच्यासाठी किती सुरळीत होतात. हे जे तुझं वचन आम्ही पार्श्वभूमीवर ठेवून आजच्या विषयाकडे आम्ही मन लावून लक्ष द्यावं, असं तुझ्या कृपेने सर्व उपकरणं आणि इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित चालावं आणि
पूर्ण भक्ती निर्विघ्नपणे आम्हाला करता यावी म्हणून तुझे आशीर्वाद या भक्तीवरती असू दे. येशू आमचं तारणाऱ्याच्या वरती प्रार्थना येते म्हणून तो स्वीकार. आमेन. मानसिक आरोग्य जर नसतं तर त्याचे दुष्परिणाम खूप आहेत आणि मी थोडी उजळणी म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. कदाचित मागचा एक आठवडा होता जो फादर्स डे आपण पाळला आणि फादर्स डेच्या सेलिब्रेशन मध्ये पहिला पाठ होता, त्यातल्या बऱ्याच गोष्टी कदाचित त्याचा विसर आपल्याला पडला असेल आणि म्हणून एक थोडस उजळणी रिव्हिजन म्हणून मानसिक समस्याचे जे दुष्परिणाम आहे त्याच्याविषयी मला सांगायला पाहिजे की मानसिक आजाराची उपस्थिती कौटुंबिक संबंध आणि स्वतःच्या आणि इतरांच्या गतिशीलतेवर महत्वपूर्ण प्रभाव टाकू शकते. मानसिक आजाराचे ओझे अनेक कारणामुळे कौटुंबिक आणि संबंधाच्या सेवेसाठी विशेषतः संबंधित आहे, कारण त्याचा पगडा या सर्व नातेसंबंधांवरती भरपूर प्रमाणात पडतो. लोकांच्या जीवनातील घटक, परस्पर संबंध आणि शारीरिक घटक या सर्व गोष्टी मानसिक आरोग्यामध्ये व्यत्यय नक्कीच आणू शकतात. मानसिक ताण, नैराश्य आणि चिंता यासारख्या सर्व गोष्टींचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या दिनक्रमावरती सुद्धा व्यत्यय येऊ शकतो. आपल्याला माहित आहे की मानसिक आरोग्य काय आहे आणि मानसिक त्रास काय आहे याच्याविषयी आपण सुद्धा मागच्या वेळेस बघितलेलं आहे. सर्वसाधारण जी व्याख्या आहे त्याच्याकडे आपण बघूया. मेंटल हेल्थ इज अ स्टेट ऑफ वेल बीइंग इन विच an individual realizes his or her own abilities and can cope with the normal stresses of life and can work productively and is able to make contribution to his or her community. मानसिक आरोग्य ही कल्याणकारी अशी अवस्था आहे की ज्यात एखाद्या व्यक्तीला स्वतःची क्षमता समजते. अशा व्यक्ती जीवनातील सामान्य तणावांचा सामना करू शकतात आणि प्रोडक्टिव्हली कार्य करू शकतात आणि आपल्या समाजात त्यांच्यामुळे योगदान सुद्धा देण्यासाठी ते सक्षम असतात. मानसिक त्रास किंवा मानसिक इश्यू किंवा मानसिक इलनेस याची सुद्धा आपण व्याख्या बघितली. मेंटल इलनेस इज अ हेल्थ प्रॉब्लेम that significantly affects how person feels, thinks, behaves, and interacts with other people. मानसिक आजार ही एक आरोग्य समस्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या भावना, विचार, वागणूक आणि इतर लोकांशी संवाद कसा साधते यावर लक्षणीय परिणाम करते. परंतु आनंदाची बाब अशी आहे की मानसिक आजारावर उपचार करणे शक्य आहे. मानसिक आजाराने ग्रस्त बहुतेक लोक आपले दैनंदिन जीवन आणि कार्य योग्य प्रमाणे करू शकण्यात समर्थ असतात आणि होऊ शकतात. Mental is, is, a, is not something that cannot be treatable, it is treatable. And once majority of people who have been affected by mental health problems, uh, they can continue to function in their life as a normal person. मानसिक आरोग्याचं महत्व आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आपल्याला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अधूनमधून आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीमुळे जो पगडा आपल्यावर होतो तेव्हा अधूनमधून आपल्याला सुद्धा मानसिक तणावातून जाण्याचे प्रसंग येतात. परंतु काही लोकांसाठी ते येतात आणि जातात, पण काही लोकांसाठी ते राहण्यासाठी येतात आणि हे परिणाम त्याच्याकडे लक्ष जर दिलं नाही तर त्याचे जे काही पडसाद असतात, त्याचे जे प्रभाव असतो तो वाढत वाढत जातो आणि मग त्यातून सुटका होण्यासाठी फार कठीण जातं आणि त्याच्यावर उपाय नाहीत असं नाही, पण कठीण जातं. आणि म्हणून मानसिक आरोग्य असणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव मेंटल हेल्थ. मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास एका व्यक्तीचे आयुष्य, त्याला उपभोगण्याची क्षमता व्यवस्थित जपल्या जाऊ शकते आणि असे करण्यामध्ये जीवनातील क्रियाकलाप, जबाबदारी आणि मानसिक लवचिकता मिळवण्याच्या प्रयत्नामधील
संतुलन काढणे शक्य होऊ शकते. Looking after mental health can preserve personal ability to enjoy life. Doing this involves reaching a balance between life's activities, responsibilities, and efforts to achieve psychological balance. मानसिक आजार हा विषय हाताळणं जरा कठीणच आहे, कारण हा विषय प्रचंड गुंतागुंतीचा आणि स्वाभाविकपणे व्यक्तिगत आहे. प्रत्येक जण मानसिक आजाराने प्रभावित होऊ शकतो आणि होतो, स्वतःच्या किंवा जवळच्या संबंधातील व्यक्तीमुळे. मी परत म्हणतो की मानसिक आजार हा विषय हाताळणं आणि हा विषयच मुळे फार कर्म कठीण आहे, कारण हा विषय प्रचंड गुंतागुंतीचा आणि स्वाभाविकपणे व्यक्तिगत आहे. प्रत्येक जण मानसिक आजाराने प्रभावित होऊ शकतो आणि नक्कीच होतो. का? तो स्वतःच्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या संबंधात आल्यामुळे असं होऊ शकतं. ज्या लोकांची आपल्याला काळजी आहे, जे लोक आपल्या जवळचे आहेत, ज्यांच्याविषयी आपण जे लोक आपण आपल्या जवळचे आपण समजतो, ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, त्यांना नैराश्य, व्यसन, द्विध्रुवीय, बायपोलर किंवा इतर मानसिक आरोग्य संघर्षाचा अनुभव आलेला आहे. आणि आपल्यासाठी मानसिक आजार हा शब्द जरी सहजपणे आपण म्हणतो, मेंटल इलनेस, मेंटल हेल्थ, मेंटल प्रॉब्लेम्स, आपण सहज म्हणून जातो, पण हा शब्द ज्या लोकांसाठी आपण उच्चारतो, जे लोक या मानसिक समस्येमध्ये अडकलेले आहेत, प्रभावित झालेले आहेत, त्यांच्या हा जो मानसिक समस्या त्यांची आहे, त्यांच्यासाठी ही एक फार अ, फार वाईट बाब आहे, कारण ती एक कलंक म्हणून समाज त्यांच्याकडे बघतो. पण खूप मला नवल वाटतं की दुसरे काही आजार असतात किंवा सर्वसाधारण सर्दी खोकला वगैरे काय पडसे वगैरे झालेला आहे, थोडासा ताप आला, मलेरिया वगैरे झालेला आहे, तर तो एक कलंक म्हणून आपण समजत नाही. पण एखादी व्यक्ती मानसिक आजाराने जर त्रासलेली आहे, तर पूर्ण समाजाचा, घरच्या लोकांचा सुद्धा आणि इतर आजूबाजूच्या लोकांच्या समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा बरोबर नसतो. तो एक कलंक म्हणून समजतात. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे की मानसिक आजार, जसं शारीरिक आजार झाल्यामुळे त्यावर आपण उपचार करतो आणि सर्व लोक मदत करतात, तसं मानसिक आजारावरती सुद्धा आपण लक्ष देत असताना आपली ऍटिट्यूड, त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा उंचावलेला पाहिजे, की तोही एक आजार आहे. म्हणून मानसिक आजार हा एक असा विषय आहे की ज्याची चर्चा आज चर्च मध्ये होणं आवश्यक आहे. आणि जर ती होत नाही, मानसिक आजाराविषयी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही, त्यावर उपदेश नाहीत, त्यावर पवित्र शास्त्रात काही शिक्षण देण्यात येत जर नसेल, आणि ही एक संपूर्ण एक क्षेत्र हे जर दुर्लक्षित असेल, तर आमचे त्याच्याविषयीच मौन न बोलणं लोकांचं मन दुखवते आणि त्यांना समाजापासून अलिप्त ठेवते. जे लोक प्रभावित झालेले, ज्यांना समस्या आहेत, ते लोक अलिप्त होतात. त्यांना चर्चमध्ये जावंसं वाटत नाही, कारण लोकांच्या नजरा त्यांच्यासाठी व्यवस्थित नसतात आणि लोक मानसिक आजारी म्हणून हा एक शब्द फार कठीण वाटतो, पण खरोखरच हा शब्द बऱ्याचदा लोक वापरतात आणि तो म्हणजे वेडा किंवा वेडी. हे असं म्हणत असताना पवित्र शास्त्रामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त निराळ्या संदर्भात जरी बोलत असला तरी असं म्हटलं, जर कोणी कोणाला मूर्ख जरी म्हटलं तर तो न्यायदंडास पात्र आहे. आणि आपण तर पूर्ण लिबर्टी घेतो आणि अशा लोकांना आणि पुष्कळ लोकांना आपण सहज म्हणतो तू वेळेस म्हणून. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट. आय मीन इट्स व्हेरी सिरियस. वी हॅव टू abstain from calling people by that adjective. आपण ख्रिस्ती आराधने मानसिक आजार हा एक विषय, याच्यामध्ये चर्च गोवायला पाहिजे. जे
नेतृत्व करतात चर्चचे ते लोक, आणि इतकंच केवळ नव्हे तर चर्चचे पालक आणि सर्व कम्युनिटी यांनी एकत्रित येऊन या आजारासाठी चर्चमध्ये सुविधा नक्कीच करायला पाहिजे. आणि जर असं होत नाही आणि ते दुर्लक्षित राहतं तर त्याचा विपरीत परिणाम ज्या लोकांना मानसिक समस्या आहेत त्यांच्यासाठी होतो. मला तर जे लोक रेग्युलरली चर्चला येतात किंवा पास्टरेट कमिटीचे मेंबर्स आहेत किंवा पालक स्वतः आहे त्यांना हाच प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती चर्चला का येत नाही. निराळे त्याला कारण असतील, पण हे याच्याविषयी कोणी विचार करत नाही की कदाचित त्या व्यक्तीला मानसिक सुद्धा समस्या असू शकतात आणि ती समस्या सोडवण्याशिवाय ती व्यक्ती परत कम्युनिटीमध्ये येऊ शकणार नाही. पण ख्रिस्ती विश्वासाने लोक या नात्याने आपण मानसिक समस्या कशा सोडवाव्यात किंवा कशा सोडवू शकतो. ख्रिस्ती व्यक्तीने आणि चर्चने मानसिक आजार लपवायला नको. कोणी ख्रिस्ती व्यक्ती आहे मानसिक आजारी आहे, समस्या आहे, तर ती लपून ठेवण्याची गरज नाही. जसं शारीरिक एखादा आजार झाला आणि तो लपून ठेवला आणि त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचे उपाय केले नाही, ते कसं घातक होऊ शकतं, तसंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पटीने मानसिक आजार जर लपून ठेवला, त्याच्याविषयी काहीही केलं नाही, तर ते घातक होऊ शकतं. उलट मानसिक संघर्ष करणाऱ्यांसाठी ख्रिस्ती मंडळी एक सुरक्षित जागा असायला पाहिजे, की ज्या ठिकाणी जसं आध्यात्मिक अन्न त्या ठिकाणी मिळतं. मानना हा शब्द परत बरेच लोक प्रार्थनेमध्ये करतात आणि सांगतात आम्हाला चांगला मानना मिळाला, चांगला उपदेश मिळाला नंतर, तेव्हा मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चर्चेसमध्ये मानना हवा आहे. मानसिक आजारावर औषधोपचार करायला अप्रशस्त वाटायला नको, किंवा मानसिक आजार एक कलंक आहे असे मुळीच समजायला नको. जो पीडित आहे त्यांनी नाही आणि जे इतर लोक आहेत त्यांनी तर मुळीच नाही. शारीरिक आजारासाठी जसे आपण डॉक्टर हॉस्पिटलकडे धाव घेतो, त्याचप्रमाणे आपण योग्य वेळी आपले मानसिक आजार बरा होण्याच्या दृष्टीने उपाययोजना आणि औषधोपचार करायला नक्कीच हवे. पण आपण ख्रिस्ती आहोत म्हणून हे करायला नको असा आपला ग्रह नसावा, तो दुराग्रह आहे. मानसिक आजार ही दंतकथा नाही, मानसिक आजार ही वस्तुस्थिती आहे आणि हे समजण्याची गरज आज आपल्या समाजाला आहे, आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींना आहे. हे समजून घ्यायला पाहिजे की मानसिक आरोग्य ही वस्तुस्थिती आहे, मानसिक आजार सुद्धा त्याचप्रमाणे एक वस्तुस्थिती आहे. प्रार्थनेमुळे गोष्टी बदलतात नक्कीच, आपला विश्वास आहे. आपण जर प्रार्थना केली तर आपल्या देव आपल्या प्रार्थना ऐकून आपल्याला आरोग्य देतो हे ओळखणे महत्वाचं आहे. खरं तर सुवार्तेच्या आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पडतो आणि देव काही वेळा पण हे महत्वाचं आहे की प्रार्थना करतो, ठीक आहे, देव आहे, ठीक आहे, तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो, ते पण बरोबर आहे, शास्त्राच्या दृष्टिकोनातल्या विश्वासाच्या दृष्टिकोनाला योग्य आहे. पण हे पण आपण विसरायला नको की देव काही वेळा चमत्कारिकरित्या प्रत्येक प्रकारच्या आजाराला बरे करतो. तरी सुद्धा देव प्रार्थना, बायबल अभ्यास, ख्रिस्ती मंडळी आणि वैद्यकीय हस्तक्षेप याचाही विचार नक्कीच करतो. ते काही तो दृष्टीआड करत नाही. एक उतारा मला वाचायला पाहिजे इंग्रजीमध्ये. सफरिंग इज युनिव्हर्सल. ऑल क्रिएशन सफर्स. रोमन्स 8:22 मध्ये सांगितल्याप्रमाणे. And in our interconnected world, we know about suffering all over the world. If we have compassion for those we see, we suffer with them. आणि प्रभूचं वचन आहे तेव्हा तसे पावलाने लिहिलेले आहे की आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि रडणाऱ्या बरोबर रडा. If we have compassion for those we see, we suffer with them. We ask in desperation, if God is good, why do I suffer? If God is all powerful, why doesn't He deliver me?
We find it difficult to reconcile the fact of our suffering with our faith in God. Any kind of suffering. And here we are limiting our scope with the mental suffering. Some Christians teach that followers of Christ should not suffer to get sick. एकदा मी व्हिजिट करायला गेलो माझ्या फॅमिली बरोबर आणि त्या ते ग्रस्त म्हणायला लागले की थंड पेय तुम्ही प्याल का आम्ही तयार केले तुमच्यासाठी आणि ते गोड होतं तर मी म्हटलं की आम्ही डायबेटिक आणि मला गोड नको घ्यायला तर ते ग्रस्त पटकन म्हणाले असं म्हणायलाच नको की तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून नाही 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 नाही. सोडून द्या हा विचार असं होऊच शकत नाही आपण ख्रिस्ती लोक वगैरे बोलले त्यांनी मला प्रवचन द्यायला सुरुवात केली बरं झालं त्यांची पत्नी आली त्यांनी विषय बदलला बट this is a fact that some Christians teach that followers of Christ should not suffer. They even go to the extent that followers of Jesus will never lack anything. Their pockets will be full. Their money purse will never get empty. But that's not true. That's not biblical. But Christians do get sick. God's people got sick. Paul had some problem with eyes. It was a sickness. Christ's redemption on the cross does not mean we will not suffer, but it equips us to face suffering, and that makes a lot of difference. One day God will wipe every tear from their eyes, and there will be no more death, no sorrows, no crying, or no pain. Revelation 21 3 to 7. In our suffering, believers have hope because we know that suffering is brief, and our blessings in heaven are eternal. 2 Corinthians 4:16 to 18. मला हे सांगायला पाहिजे की suffering is a reality. Our suffering will end, but with suffering we have great hope and we can recline, we can depend upon God's grace. आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये काही उदाहरण आहेत ज्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे की मेंटल अँड इमोशनल अँग्विश पवित्र शास्त्रामध्ये बरेच रेफरन्सेस आहेत बायबलमधील देवाचे लोक त्यांच्या मानसिक व भावनिक क्लेशाबद्दल यातनेबद्दल बोलण्यास अजिबात त्यांना संकोच वाटला नाही ते केम आउट they told about their problems and we see especially throughout the book of Job, book of Psalms, of lament ज्याच्यामध्ये विलाप आहे ज्याच्यामध्ये त्यांची एन्झायटी त्यांचं 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 डिप्रेशन त्याच्याविषयी ते बोललेलं आहे किंग सॉल ही सफर्ड विथ डिप्रेशन आपल्याला माहित आहे की जेव्हा तेव्हा दाविदाला बोललो तसं वीणा वाजवण्यासाठी आणि त्याचं डिप्रेशन जात असेल डेव्हिड suffered depression as a consequence of his sin. He was terribly depressed. मला माहित आहे की तो जेवण नव्हता वगैरे वगैरे त्याला त्याचा पुत्र मरण पावला होता तेव्हाची सुद्धा गोष्ट आपल्याला माहित आहे इलायजा struggled with despair. पहिले राज्य 19:1 ते 8 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं जोनाची गोष्ट सुद्धा आपल्याला माहित आहे जोना with bitterness and anger both eventually asked him for death. इलायजा पण म्हणत होता की मला मरण आलं तर बरं होईल योना पण म्हणत होता की देवा मला मरण आलं तर बरं इतकी त्यांचं अँग्विश इतकी त्यांची यातना त्यांचं मेंटल कंडिशन हॅड गॉन टू दॅट काइंड एक्सटेंट पण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला खूप दिलासा देणारी वचन आहेत when we suffer and struggle with mind and emotional issues that might contribute to poor mental health आपल्याला जी भरपूर वचनं आहेत जी आपल्याला दिलासा देऊ शकतात ती आपल्याला आत्ताच आपण पवित्र शास्त्रात वाचलं मग ते शुभवर्तमानचे 6 अध्याय 25 पासून तर आपण 34 पर्यंत वाचलं त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने चिंता काळजी एन्झायटी याच्याविषयी खूप साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आपण चिंता का करू नये चिंतेमुळे आपल्याला काही फायदा आहे का उद्याची चिंता आज आपण का करायची आणि त्यापेक्षा
प्रथम त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळण्याची खटपट करा. म्हणजे ज्या गोष्टींविषयी तुम्ही चिंता करता त्या सर्व गोष्टी, त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्याच्या खटपटीत सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, असं प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण आहे. आणि ते ते एक दिलासा देणार आहे. खूप साध्या सोप्या शब्दात त्याने ते सांगितलेले आहे. एन्झायटी, काळजी, चिंता आपण करायला नको. पवित्र शास्त्रामध्ये नीतीसूत्र 29:25 मध्ये 6:34 आताच मी सांगितल्याप्रमाणे योहान 8:32 रोमन 12:1 आणि 2 आणि बरेचशी वचनं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हे कळतं, दिलासा मिळतो की प्रभू आपल्याला मदत करतो. पण जर आपण विश्वासणारे आहोत, ख्रिस्ती आहोत, आणि जर आपल्याला मानसिक समस्या आहेत, तर आपण व्यक्तिगत या नात्याने आपण काय करायला पाहिजे. आणि ही एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपण ख्रिस्ती असून सुद्धा आपल्याला जर त्रास आहे आणि आज आपण मानसिक आजाराविषयी विचार करत आहोत, तर नीतीसूत्रे 1 आणि 5 मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्थात आपण देवाकडे वळायला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि प्रभू आपल्याला सर्व गोष्टी देतो. दुसरी तिमोथी 3:16 आणि 17 यामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सीक godly counsel because physical disorders often affect the way the person thinks. Believers need a strong foundation of faith to correctly perceive reality, which is often altered with mental illness. दुसरी गोष्ट आपण हे समजायला पाहिजे की जर मानसिक आजार आहे तर तो आजार पाप नाही. योगाच्या मित्रांनी योगाला दोषी ठरवलं की तू पापी आहेस, वाईट केलेलं आहे, देवापासून दूर केला म्हणून तुझ्यावरती हे संकट आलेलं आहे. पण आपल्याला माहित आहे योगावर संकट त्याच्यामुळे आलं नव्हतं. God does not need man-made medicines to heal. He is the healer. आणि म्हणून आपण त्याच्याकडे बघत असताना देवाच्या कृपेची अपेक्षा करत असताना या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. The Lord has graciously allowed mankind to develop knowledge of healing arts and medicine, and He uses them in healing process. तुम्हाला त्या 9वा अध्याय योहान कृष्ण वर्तमानाच्या एका अंध माणसाविषयी आपण वाचतो. आणि प्रभूने त्याला बरं केलं, पण तेव्हा त्याने एक 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 प्रोसेस वापरलं. त्याने तुप्पट चिखल करून त्याच्या डोळ्याला लावलं. आणि हा जो एक देवाने माणसाला बुद्धी देऊन चिखल मेडिसिन केलेला आहे, त्याची गरज आपल्याला आहे. मेडिसिन्स आर नॉट सिनफुल. काही काही लोक म्हणतात आम्हाला मेडिसिनची गरज नाही, आम्हाला देवावर विश्वास ठेवलेला आहे. पण देवावर विश्वास आणि कार्य याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. We would not condemn any diabetic person if he's taking medicine or taking insulin. आपण त्याला म्हणणार नाही की तो पाप तू पाप करतो म्हणून आपण म्हणत नाही. मग मानसिक आजारासाठी जर कोणी अप्रोच करत आहे तर तो सुद्धा पाप करत नाही. Believers can take advantage of physicians and researchers and wisdom and skill which is coming from God. The Bible mentions medicines in many passages. पुष्कळ ठिकाणी मेडिसिन इझेकिएल मध्ये, रेव्हलेशन मध्ये, आयझाया मध्ये, या ठिकाणी. इतकंच नाही तर प्रेषित पौलाने सुद्धा तिमोथेला सांगितलं होतं की तुझ्या पोटाच्या आजारासाठी थोडी वाईन घेत जा. याचा दुरुपयोग बरेच लोक करतात आणि मिसकोट करतात. पण ते एक औषध म्हणून सांगितलं होतं. बरेचसे लोक करतात. कोणाला काही खूप त्रास असला, मेंटल टेन्शन असतं, तर ते निराळ्या प्रकारचे काय म्हणतात इंटॉक्सिकंट घेतात. पण निमंत्रण ते सांगितलं होतं त्याच्या पोटाच्या आजारासाठी. म्हणून मेडिसिन इज नॉट बॅड. तुम्ही जर अप्रोच करता, इवन इफ यू आर बिलीव्हर्स यू शुड. Mental illness does not mean a person is a bad Christian. Many God's people have suffered.
आणि मग आपल्याला माहित आहे की हे जे मी अगोदर सांगितलेले आहे की योना म्हणा, जोना जोब म्हणा, डेव्हिड म्हणा, हे सर्व लोक सफर केलेले आहेत. आणि इट इज नॉट रॉंग, rather it is imperative for a Christian believer to seek medical help that suffer in his life, full of his life, and then which can culminate into a terminal illness. It is not wrong. मुळीच हे अयोग्य नाही आहे. It is clear from observation of Jesus' healing ministry that we should seek some sort of a solution for our mental health, mental issues. We also know disciples, Luke was a physician, आणि मी देवाचा सेवक, प्रभूचा सेवक शिष्य होता, तो फिजिशियन होता. जर तो डॉक्टर नसता तर मग म्हणजे तो जर विश्वासू आहे शिष्य आहे तर त्याने डॉक्टरने सोडून द्यायला पाहिजे होते. बिफोर प्रिस्क्रिप्शन ड्रग्स वर अवेलेबल, people use fermented drinks to relieve their pain. आणि पवित्र शास्त्रामध्ये याला आधार आहे. नीतिसूत्रे 31:6 आणि 7 आणि भक्तिमातेचा रेफरन्स मी आता सांगितलेला आहे. आज आपण ख्रिस्ती या नात्याने आपण स्वतः जर मानसिक समस्यामध्ये आहोत किंवा आपल्याला माहीत असलेले लोक जर मानसिक समस्येमध्ये आहेत तर आपलं कर्तव्य हे आहे की आपण नक्कीच प्रार्थना करावी, देवाकडून आरोग्याची याचना करावी. देव नक्कीच उत्तर देतो. पण देवाच्या कृपेने सुद्धा ज्या गोष्टी देवाने उपलब्ध केलेल्या आहेत, ज्याचा पवित्र शास्त्रामध्ये आधार आहे, अशा उपलब्ध असलेल्या सेवा त्या आपण स्वीकारायला पाहिजे. म्हणजेच त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारे अप्रशस्तपणा मनामध्ये न ठेवता ज्या ठिकाणी आपल्याला मदत मिळते, चर्चमध्ये जर मिळत असेल चांगली गोष्ट, पण चर्चमध्ये त्याचा 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 एक फार मोठा बोबाटा होतो की त्याला मदत मिळण्यापेक्षा ते कानोकानी खूप मोठी एक ब्रेकिंग न्यूज होत जाते की अरे तो असा आहे, अरे त्याला असं झालं. पण चर्चेसमध्ये असं व्हायला नको. पण चर्च म्हणा, प्रशिक्षण म्हणा किंवा कॉन्सिलर म्हणा, मनोशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याकडे जाऊ आणि जे काही मेडिसिन आहे ते आपण घ्यायला पाहिजे. जसं इतर लोक जे आपल्याला माहित आहे त्यांची त्यांना चिडवण्यापेक्षा, त्यांच्याकडे हीन दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा, जसं एखादा ऍक्सिडेंट झाला तर सर्व लोक धावून येतात, एखादा आजारी पडला तर सर्व लोक धावून येतात, तसंच मानसिक आजारी जर कोणी असेल तर सर्व लोकांनी धावून त्याची मदत करायला पाहिजे. आणि हे ख्रिस्ती या नात्याने दिस इज व्हॉट इज अवर फेथ, दिस इज व्हॉट वी आर सपोज टू बी. एकमेकांची ओझी वहा असं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आपण एकमेकांची ओझी आपण व्हायला पाहिजे. आणि देवाचं वचन मी तुमच्यासाठी वाचतो, एक दिलासा देणार आहे म्हणून. What does the word of God tells us today? पहिले Thessalonians 5:16-23. Rejoice always, pray continually, give thanks in all circumstances, for this is God's will for you in Christ Jesus. Do not quench the spirit, do not treat prophecies with contempt, but test them all. Hold on to what is good, reject every kind of evil. May God Himself, the God of peace, sanctify you through and through. May your whole spirit, soul, and body be kept blameless at the coming of our Lord Jesus Christ. I read that last verse again. May your whole spirit, soul, and body be kept blameless at the coming of our Lord Jesus Christ. The one who calls you is faithful, and He will do it. Amen. Father God,
We thank you for your message today to all of us, even for all of us who are under mental tension or having mental issues. Father, we just pray that we as believers may not neglect it ourselves if we have some issues, or people who have such issues. We as a Christian believers community of faith, will remain as a great help to restore such believers back to normal health and strength. Through Christ our Lord we pray. Amen. Thank you very much, Reverend, for tackling this wonderful subject, rather very difficult